मुळामध्ये 2022ला सत्ता जबरदस्तीने परिवर्तन झालं आणि त्या जबरदस्ती परिवर्तनामध्ये लोडाचा निधी खूप होता असं आम्हाला समजतंय. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उठ फूट लूट आणि नमहा हा मंत्र आता या मुंबईत या महाराष्ट्रात प्रचलित झालाय. त्यामुळे आमच्याकडे अजय चौधरींनी ज्या वेळेला MMRD आणि महापालिका सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार म्हणून स्वतः त्यांना जेव्हा कळलं त्यांनी बरोबर 14 फेब्रुवारी 2025ला पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतर मग यांना जाग आली. दुसरं पत्र त्यांनी 12/2/26ला पत्रव्यवहार आमचा चालूच आहे. मी 21 नोव्हेंबर 2025 पत्रव्यवहार. पण जोपर्यंत इलेक्शन लागलेली नव्हती प्रशासकाच्या हातात सगळी सत्ता होती त्यामुळे जे माजी आयुक्त यांनी बेदिक्कत कुठली चौकशी केली नाही, काही नाही आणि त्यांना देऊन टाकलं असं आयुक्त. या त्याच सभागृहामध्ये भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने आमच्या किंवा विधानसभेत एखादा सभापती निर्णय देतो, उपसभापती, तो म्हणजे ब्रह्मदेव नाही असं उक्तिवाद केलाय. आमचं पण तेच म्हणणं आहे, एका जर आयुक्तांनी लिहून दिलं म्हणजे आयुक्त म्हणजे काय ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव हे आमच्या समोर बसले, ज्यांना पाहिजे, ज्यांच्यासाठी होतंय आणि रिकामी झालेली ती जागा आहे ब्रिजच्या खालची. आम्हाला ओल्ड एज, महिला, पुरुष किंवा सगळ्यांसाठी योगा केंद्र, कबड्डी ही पंढरी आहे इथली, त्याच्यासाठी लागणारी जागा. त्याच कबड्डीमध्ये ते छोटे टेनिस बॉल घेऊन क्रिकेट खेळतात. म्हणजे जेणेकरून लहान मुलं, महिला सगळ्यांसाठी आम्ही का करतोय दोन गोष्टी. एक तर खेळ खेळतील मुलं आणि ती पण आमच्या डोळ्यासमोर, कारण हल्ली मुलं उचलून पळवून नेण्याच्या खूप वाढले. हे सगळे आमचे लोक बरोबर बाजूनी असतात. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर आमची 14, 15, 10, 8, 7 वर्षाची मुलं आमच्या डोळ्यासमोर खेळतील आणि खेळण्यामध्ये मग महिला असतील, पुरुष असतील 2 तास 3 तास त्या मोबाईल पासून लांब राहतील. शारीरिक ज्या हालचाली आहेत त्या आता होत नाहीयेत. आणि अजय चौधरींनी बरोबर नागरिकांची नस ओळखली. या सगळ्या ज्येष्ठांनी नागरिकांनी मागणी केली त्यांच्याकडे. आज नाही म्हटलं तरी अनेक महिला ज्येष्ठ, पुरुष ज्येष्ठ यांच्यासाठी अजय चौधरींच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यांच्या हक्काची जागा आपण देऊया ना. जो आमचा मिल कामगार एरिया आहे, मराठी एरिया आहे, त्यांना तर द्यायचंच आहे लोडानं. आणि तो कोण, नागपाड्यातली संस्था आहे. तुमच्या एवढे मोठे मोठे टॉवर आहेत, त्या टॉवर मध्ये 2000 स्क्वेअर फूटची जागा द्या. कोणाला आणून शिकवायचं ते शिकवा. आणि आमच्या वरळीकरांना मधाचं बोट नकोय, नोकऱ्या देतो, नोकऱ्या द्या. तुमचे म्हणणं आहे ना, तुमच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये एक PMC आमच्या नागरिकांना द्या. तुमच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये जे सगळं घेऊन जाणारे माथाडी ती आमच्या लोकांना द्या. तिथे देत नाहीत, ते देणार नाहीत. आणि 15,000 12,000च्या पगारावर आमच्या मुलांना लावतील असं जर मधाचं बोट लावत असतील तर आमची मुलं एवढी हुशार आहेत, त्यांना ह्याचं कळतंय. आणि असे तुकडे टाकायचे उगाच कुठलेही आणि खेचून घ्यायचं. लोकांना आमचा या पूर्ण लोअर परळमध्ये हा करिरोड ब्रिज असेल, लोअर परळ ब्रिज असेल, त्याच्या पलीकडचा तो ब्रिज असेल, सगळ्याकडे आम्ही विरोध करणार म्हणजे करणार. कुठल्याच जागेमध्ये आमच्या स्थानिक लोकांना मिळालं पाहिजे आणि त्या स्थानिक लोकांना त्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. बरेच आमच्या बचत गटाचे कार्यक्रम असतात, शिकवायचे असतात. 10x10च्या रूम आहेत. आमच्याकडे सोसायटीना रूम दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला अशा मोकळ्या जागेत महिलांना आणून आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून पण, ज्याला आपण शिक्षण म्हणतो, ते पण आम्हाला द्यायचं आहे.
त्यामुळे लोकांनी आणि प्रशासनाने पण आयुक्तांनी पण आपल्याकडे पद्धत आहे, प्रत्येक वॉर्डला एक खासदार असतो, एक आमदार असतो आणि त्या एका विधानसभेला 6 ते 7 नगरसेवक असतात. यांचा उपयोग काय मग? असे बाहेरचे येऊन अतिक्रमण करणार असतील तर या अतिक्रमणाला आम्ही देणार नाही म्हणजे नाही. आणि त्यासाठी 90 वर्षाचा ज्येष्ठ ते 9 वर्षाचा मुलगा या आंदोलनात सामील आहे. मॅडम, ज्या पद्धतीने मंगत प्रभात लोढा यांना मुंबईतली अनेक जागा अशा पद्धतीने दिल्या जातात, नेमकं सत्तेत असल्यामुळे कुठेतरी वरदस्त कोणाचं असल्यास तुम्हाला काय वाटतं? वरदस्त कोणाचा काय? फडणवीस साहेबांचा, अजून काय पंतप्रधानांचा. एवढा माज येतो कुठून? कोणाच्याही वॉर्डमध्ये घुसायचं आणि मागायचं. आणि नियम आहे का? नियम काय आहे? खासदार असेल, आमदार असेल, तिथले नगरसेवक असतील, त्यांच्या मतदारसंघातलं त्यांना विचारविनिमय करू दे, त्यांना ठरवू दे. कोण कुठून उठून मागू नाही शकत. परंपरा आहे, नियम आहे. आता सगळ्याची पायामाली करणार असतील तर आमचा कडाडून तुम्ही येत आलात. अनेक ठिकाणी तुम्ही इमारती बांधलात, कितीतरी घोळ आहेत. या आमच्या नामजोशी शाळेच्या मिलच्या जागा रस्ता दिला नाही, मिलची जागा हडपली आहे. या सगळे घोळ तुमच्या आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे आमच्या नादाला लागायचं नाही. सत्तेत असलात तरी सत्ताही अंगार यायला देणार नाही. आम्ही आमच्याच जागेवर आमच्या लोकांसाठी आम्ही करणार. मुंबई महापालिकेने अनेक सत्ताधारी पक्षांना निधी दिलेला आहे, ज्यामध्ये 2 कोटी ते 20 कोटी रुपये निधी आहे. परंतु विरोधी बाकावर बसणाऱ्या नगरसेवकांना फक्त 25 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. कसं पाहता याचे? कारण अनेक वर्षापासून परंपरा तो होती तर की नीचपणा हा केंद्रापासून चालू झालेला आहे. आजही महाराष्ट्रातल्या आमदारांना मागच्या 3 वर्षात तर निधीच नाही दिला. त्या मतदारसंघातल्या लोकांवर तो अन्याय आहे. एक तर त्या सगळ्यांना जसं म्हणतात ना, आम्ही गुडघ्यावर आणू. अरे तुम्ही आम्हाला गुडघ्यावर काय आणता? आम्ही तुम्हाला उतानं पाडू.